संतांनी सांगितले भोगणे ते फळ संचिताचे, संचित कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. मग घाबरण्यापेक्षा आणि काय करू आरडाओरडा करण्यापेक्षा एक गोष्ट करा, आपलं कर्म चांगलं ठेवा, म्हणजे संचित कर्मानुसार फळ सुद्धा चांगले. आजकाल आपलं कसं होतंय बघा, प्रत्येक सध्या सगळ्यात मोठं दुःख लोकांकडे कोणते, प्रत्येकाकडे एक दुःख आहे. कोणतं? प्रत्येक आई म्हणते माझ्या कुशीतला हसुनी तू बाळा, माझ्या जीवाचा झालास काळ, मी तुला पाहून डोळे लावले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. माझ्या जीवाचा झाला सकाळ. आजकाल लेकरांचं जेवढे काही युवा मंडळ त्यांच्यामध्ये एक ट्रेंड चालू आहे. सगळ्यात बेकार ट्रेंड जर कोणता असेल ना तर हे आहे. कोणतं? ते म्हणतात हम दो हमारे दो माँ बाप. हेलो, प्रत्येक जण म्हणतो हम जाएंगे रामेश्वर काशी और घर में माँ बाप उपाशी. मला वाटतं वायरचा माझा काही जानी दुश्मनी आहे का? बरोबर ना. पण आणि मायबाप मेल्याच्या नंतर पंक्ती करतील, पण म्हणतात ना मेल्यावरती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ घशाला, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मेल्यानंतर रडून फायदा नाही हो. जिवंत आहे तोपर्यंत मायबापाची सेवा आपण करायला पाहिजे. मेल्यानंतर श्राद्ध करायला का हे सुद्धा विचारायला मायबाप येत नाहीत. आता हा झाला युवा मंडळ चुकतंय याचा विषय. तसं युवा मंडळींनी करायला नाही पाहिजे, कारण बऱ्याच मुलांना आई वडिलांची सेवा करू वाटते पण त्यांनी करू शकत नाहीत. का? कारण त्यांचं मत असतं ताई आम्हाला सेवा करू वाटतं, पण काय करावं, घरची मंडळी ऐकत नाही. म्हणजे माझी पत्नी ऐकत नाही, पत्नीचं आणि म्हणजे सासा सुनाचं घरामध्ये पटत नाही, आणि सासा सुनांचं पटत नाही म्हणून बायकोला घेऊन वेगळं निघणाऱ्यांवर खरंच मला दया येते. माझा फक्त पुरुष वर्ग नाही, एक प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या बायकोला करोड रुपये द्या आणि तिला म्हणा तू तुझ्या मायबापाला बोलणं सोड, ती मरणं पसंत करेल पण स्वतःच्या मायबापाला बोलणं कधीच सोडणार नाही. आणि आपण तिला आवडणं म्हणून मायबापाला सोडतोय. अहो, एखादी जर सून म्हणत असेल की मी तुमच्या आई वडिलांची सेवा करू शकत नाही तर स्वतःहून म्हणा, कारण आपल्या आई वडिलांनी तिचं लहानपणापासून केलंय का तुमचं केलंय? लहानाचं मोठं सूनबाईला केलंय का तुम्हाला केलंय? तुम्हाला केलंय. तुमच्या खाण्यापिण्याची त्यांनी सोय घेतली, लहानपणापासून स्वतःचं जीवन तुम्हाला त्यांनी समर्पित केले. ती बिचारी बाहेरून आलेली, तिच्याकडून कशाला अपेक्षा करता? मग एखादी जर पत्नी म्हणत असेल की मी तुमच्या आई वडिलांचं करू शकत नाही तर मुलांना पुढं व्हायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे बाई शांत राह, तुला नाही करायचं करू नको, मी समोर होऊन माझ्या मायबापांची सेवा करेल, मला त्याची कधीच लाज वाटणार नाही. त्याला खरा माणूस म्हणावं. आणि इकडे सर्व ज्या काही मुली आहेत, माझी विनंती आहे सर्वांना, सासू म्हणजे आईसारखी समजावी. आपली आई तशीच सासू सुद्धा असते. आणि सर्व सासांना सुद्धा विनंती आहे की आपल्या मुलींकडून ज्या अपेक्षा आपण करतो ना त्याच अपेक्षा आपण आपल्या सुनं करून सुद्धा करायला पाहिजे. कारण ते म्हणतात ना, एका स्टेटसवर एका महिलेच्या 2 रिप्लाय आहेत. एक महिला होती, तिच्या जावयानं एक दिवस व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं, काय, माय लाईफ इज माय वाईफ. तर महिला म्हणाली माझा जावई देव माणूस आहे, माझ्या जावयासारखा जावई नाही. दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या मुलानं स्टेटस ठेवला, माय वाईफ माय लाईफ. तेव्हा ती महिला म्हणाली आल्या आल्या मयापुराला मया सुननं मयापासून दूर केला, माझ्या सुनासारखी सून कुणाला भेटू नये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, आपला जावई आपल्या मुलीला भांडे घासायला मदत करत असेल तर आपण महिला म्हणतो माझा जावई देव माणूस आहे, पण तोच आपला मुलगा आपल्या सुनेला घरकामात मदत करत असेल तर आपण म्हणतो माझा मुलगा तर बैल माणूस आहे. जेवढा
प्रेम आपण स्वतःच्या मुलीवर करतो ना, ती सुद्धा दुसऱ्यांचीच मुलगी आहे, कुणाची तरी मुलगीच आहे. आणि कितीही सुनाला आपण वाईट बोललो, काही केलं तरी सुद्धा आपला शेवट कुणाच्या हाताखाली आहे? तिच्याच हाताखाली आहे. मुलगी घरी करायला येणार नाही, शेवटी सूनच करणार आहे. म्हणून थोडी चुकली ना, आपल्या मुली काही चुकत नाहीत का? तिला माफ करून द्यायचे. आणि सर्व जे सुना आहेत त्यांना माझी विनंती आहे, आपली आई काय आपल्याला बोलत नाही का? बरोबर ना? एक हाणूनही द्यायला मागं पुढं पाहत नाही. आपण आईला तसंच म्हणतो का हिला दूर करा? नाही. सासा सुनांच्या भांडणीमध्ये सगळ्यात जास्त मरण जर कुणाचं असेल ना, त्या पुरुष वर्गाचं आहे बघा. त्या पुरुष वर्गाला सगळ्यात जास्त सुख तेव्हा होतं जेव्हा एका घरामध्ये सासू आणि सून हे दोघी जणी आई आणि लेकी सारख्या मिळून मिसळून राहतात. आणि त्यामुळं आपला नवरा सुखी राहायला पाहिजे आणि आपला मुलगा सुखी राहायला पाहिजे, यासाठी सासा सुनांनी सुद्धा घरामध्ये चांगलं सुखी राहायला पाहिजे. मला तर वाटते मुलगा मुलाची ते कुंडली जोडवण्यापेक्षा सासू आणि सुनाचीच कुंडली जोडून पाहायला पाहिजे, म्हणजे कळून जाईल की त्यांचं पटल का नाही. म्हणून हा झाला विषय कशाचा, की आजकाल लेकरं मायबापांचं करणं गेले. हा विषय मुद्दा महत्वाचा आहे, पण का करणं गेले याच्याकडे तुम्ही कधी लक्ष दिलंय का? नाही. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे आपल्या लेकरांपर्यंत व्यवस्थित संस्कार पोहोचू शकत नाही आहेत. आपण आपल्या लेकरांना संस्कार द्यायला वेस्टर्न कल्चरचे, यो यो हाणी सिंग, मुझको को थोडा राउंड घुमा के अँड अन्ना के जैसा चष्मा लगा के, आणि अपेक्षा करायला लेकरांकडून माझं लेकरू प्रभू श्रीरामासारखं व्हायचं, माझं लेकरू छत्रपती शिवरायांसारखं व्हायला पाहिजे. अहो, छत्रपती शिवराय लहानाचे मोठे होत असताना मासाहेब जिजाऊनी त्यांना रामायण महाभारत या कथा ऐकू मोठ्या केल्या. आपण आपल्या लेकरांना कोणत्या कथा ऐकू मोठे करतो? तोंडा पुढं मोबाईल, त्या मोबाईल मध्ये आहा टमाटर बडे मजेदार, टमाटर बडे मजेदार, आहा टमाटर बडे मजेदार, टमाटर बडे मजेदार. बरोबर ना? एक दिन उसको चूहे ने खाया, बिल्ली को भी मार गया, आहा टमाटर बडे मजेदार, टमाटर बडे मजेदार. वा वा वा. नाव काय दादांचं? अरे भक्तप्राण दत्तू महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. काय झालं? नाव आहे तेच सांगा बर. दत्ता महाराज. तुमच्या मित्रांनी सांगितले, मी नाही घेतला. नाही, नंतर भांडण त्यांच्याशी करायचे. ते ऐकलं ना तुम्ही? ते म्हणतात ना काय, हर एक फ्रेंड. मी नाही म्हटला, तुम्ही स्वतः म्हणून घेतलं. असो, आपण आपल्या लेकरांना काय करतो? हा टमाटर बडे मजेदार, बरोबर. आणि लेकरांकडून अपेक्षा चांगली देवाची करतो, बरोबर. अजून आपण आपल्या लेकरांना काय शिकवू शकू मोठं करतो? बोला बोला. आपल्या लेकरांचे संस्कार अजून कोणते आहेत? चिमट बॉक डमडम. एखाद्या मातेला जर म्हटलं ना, लेकराला हे मंत्र द्या, जाऊ दे बाई, शाळा आहे त्यांची, लेकरू का ऐकणार आहे का? आणि आजकालचे लेकरं ऐकत नाहीत. अहो, त्यांचं वय 50 वर्ष झालं तरी तुमच्या शब्दांच्या बाहेर जात नाहीत. आणि तुम्ही म्हणता हे लहान लहान लेकरं ऐकत नाहीत. अजून आपल्या लेकरांना आपण संस्कार कोणते देतो? आपाचं इशेले हार्ड आहे, आपाकडं क्रेडिटचं कार्ड आहे गयो, आपाचं घरात नाही ध्यान, आपाचा बाहेर लय लाड आहे. आता ऐका, आपाचा बाहेर लय लाड आहे का? कारण आपाकडं क्रेडिटचं कार्ड आहे. ज्या दिवशी क्रेडिटचं कार्ड आपाकडून जाईल ना, बाहेरचे काही घरातलेच आपाला विचारणार नाही. म्हणून आपाच्या मागं लागू नका बाबांनो, आपल्या बाप्पाच्या मागं लागा. स्वतःचं कर्तृत्व आधी चांगलं बनवायला पाहिजे. आणि हे संस्कार जोपर्यंत आपण आपल्या लेकरांना देणार नाही तोपर्यंत ते शिकणार नाहीत. कारण आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले. याचं कारण काय? तर म्हणतात माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोराज महाराज.